रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. दिवाळी जवळ आली की सगळ्या गृहिणींना साफसफाईचे वेध लागतात. घरात सगळे मिळून घराची साफसफाई करतात. अनेक जण घराला नवीन रंगही देतात. एकूण लक्ष्मीपूजनच्या आधी आपलं घर अगदी लकलकीत असावं असं प्रत्येकाची इच्छा असते. यामध्ये घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. तुम्हीही तुमच्या घराची साफसफाई केली असेल, घरातील कचरा किंवा भंगार बाहेर फेकले तर घराची साफसफाई करताना घरात नको ते असलेले सामान बाहेर फेका हा मुख्य भाग असतो. तर घरात खूप जास्त सामान ठेवणं देखील चांगलं नाही असं वास्तुशास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे. विशेषतः ज्या गोष्टी तुटल्या आहेत किंवा पूर्ण स्वरूपामध्ये नाहीत त्या घरात अजिबात ठेवू नये. जर अव्यवस्थित घर असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा कमी निर्माण होते. त्यामुळे दिवाळीच्या आधी घरात भंगार सामान, इलेक्ट्रॉनिक्स व तुटलेल्या वस्तू, तुटके फाटकी क्रॉकरी किंवा गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही ज्या वस्तू अजिबात वापरल्या नाहीत तर अशा काही सगळ्या वस्तू सर्वात आधी बाहेर फेकून द्यायच्या आहेत. घरामध्ये तुटलेली काच असो किंवा काचेच्या वस्तू असो तर हे ठेवणं देखील अपशगुन मानलं जातं. म्हणून अशा काही वस्तू दिवाळीच्या आधी घराबाहेर नक्की फेका. सुखी घराची पहिली पायरी म्हणजे घर स्वच्छ ठेवणे. दिवाळीच्या आधी संपूर्ण घराची साफसफाई करा. घराच्या अगदी कानाकोपऱ्यापासून स्वच्छता केल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि त्यामुळे दिवाळीमध्ये घरामध्ये आपलं किचन असो किंवा अगदी स्टोरूम, प्रत्येक कोपऱ्याची नीट स्वच्छता करा. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा. सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश तुमच्या घराच्या दरवाजातून होत असतो. नवरात्री संपल्यानंतर सगळ्यांना दिवाळीचे वेध लागतात. दिवाळी हा आपला हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. तर धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केल्याने सुख शांती मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. कोणत्याही चांगल्या मुहूर्तावरती किंवा कोणत्याही पूजेच्या दिवशी आपल्या दरवाजावरती तोरण आपण लावत असतो, परंतु कापडी तोरणावरती धूळ लागून जुने मळकट दिसू लागते. तर याशिवाय त्यावर जाळे सुद्धा लागते. तर मळलेले घाणेरडे तोरण लावल्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा ही कमी होऊ लागते. अशा वेळी जर दिवाळीची साफसफाई करताना तुम्ही नवीन तोरण लावून डेकोरेशन तुम्ही नक्कीच करू शकता किंवा जे जुनं तोरण आहे त्याला स्वच्छ करून आपण धुवून किंवा सुकवून त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या मुख्य दरवाजावरती लावू शकता. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपण असं झेंडू आणि आंब्याच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती नक्की लावतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप छान आणि सकारात्मक ऊर्जा पसरत असते आणि माता लक्ष्मीचं देखील घरामध्ये आगमन होतं. आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये काही तुटलेल्या वस्तू ह्या खूप नकारात्मकता घेऊन येत असतात. स्वयंपाकघरामधील अशा काही गोष्टी आपल्याला दिवाळीच्या आधी नक्की बाहेर काढायच्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किचनमध्ये बरेच जण औषधं देखील ठेवतात, परंतु किचनमध्ये औषधं ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की स्वयंपाकघरामध्ये औषध ठेवल्याने त्याने माणूस अन्नाप्रमाणे औषधे खाऊ लागतो. एकामागून अनेक आजार त्यांच्यामध्ये येऊ शकतात. विशेषतः घराच्या प्रमुख माणसांवरती सर्वात वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्वयंपाकघरामधून औषधं ही लवकर आपल्याला घराबाहेर काढायची आहेत. औषधं देखील एक व्यवस्थित आपल्याला एखाद्या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत आणि ती सर्व औषधे आपण एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायची आहेत. किचनमध्ये कधीही औषधे ठेवू नका. त्याचबरोबर तुम्ही तुटलेली भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका. तुटलेली भांडी ही घरामध्ये गरिबी आणत असतात. तुटलेली भांडी घरात कुठेही ठेवू नका. लगेच काढून आपण ती टाकून द्यायची आहेत. त्याचबरोबर घरामध्ये अनेकदा काही फर्निचर असते तर ते वर्षानुवर्ष वापरले जात नाही, ते तसेच खराब झालेले असते किंवा पाणी लागून फुगलेले असते. अशा स्थितीमध्ये ते फर्निचर तसेच ठेवले जातात. त्यामुळे त्यात कीटकही होऊ शकतात. तर असे वापरात नसलेले जे फर्निचर आहे तर ते दिवाळीच्या साफसफाई करत असताना तुम्ही नक्की काढून टाका. वापरात नसलेले फर्निचर दुरुस्त करून तुम्ही कोणाला देखील ज्यांना गरजू व्यक्तींना वापरायला देऊ शकता. घरातील काही गोष्टी नकारात्मकता वाढवत असतात. त्यामध्ये अस्वच्छता, जाड टाकाऊ वस्तू किंवा यांचा समावेश जास्त प्रमाणामध्ये असतो. घरामध्ये एखादं काचेचं सामान असेल तर ते लागत नसेल किंवा खराब झालं असेल तर ते देखील तुम्हाला बाहेर काढून टाकायचं आहे.
घरामध्ये बऱ्याचदा कोळ्याचं जाळं लागतं किंवा घरामध्ये जाळं जळमट जर वाढत असेल तर घरामध्ये अशुभताही येत असते। त्यामुळे घरात आर्थिक समस्या आणि मानसिक अशांतता वाढत असते। त्यामुळे घराची सातत्याने स्वच्छता करणं, जाळं जळमट काढणं हे गरजेचं असतं। घरामध्ये अनेक गोष्टी अशा पडून राहिलेल्या असतात, त्या वास्तुदोष निर्माण करत असतात। अगदी आवडीने आपण काही गोष्टी विकत घेत असतो आणि कालांतराने त्या गोष्टी आपल्या घरामध्ये माळ्यावरती किंवा अडगळीला पडलेल्या असतात। त्यामध्ये सर्वात जास्त पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपल्या घरातील भांडी। एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेल्यावर किंवा तिथली संस्कृती आपल्याला आवडली म्हणून तिथले काही भांडे आपण घरामध्ये आणत असतो, कारण की त्याचं खूप अप्रूप आपल्याला वाटत असतं आणि ती भांडी किंवा आपल्या घरात जुनी आणि पूर्वजांची भांडी आपण त्यांची आठवण म्हणून ठेवत असतो। तर अशी काही भांडी माळ्यावरती किंवा स्टोरूमवरती ठेवत असतो। कालांतराने ही भांडी विश्रामात जाऊ शकतात आणि हळूहळू त्यावर धूळ बसते आणि ही भांडी गंजत देखील जातात। तर अशी जी काही भांडी आहेत तर ती आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करत असतात आणि हा वास्तुदोष कालांतराने आपल्या घरातील सदस्यांवरती परिणाम करत असतो। वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी किंवा अशा वापरात नसलेल्या गोष्टी काही स्वरूपात असतील तर त्या ताबडतोब आपल्याला घराबाहेर काढल्या पाहिजेत। किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी एखाद्या सणाला किंवा शुभ मुहूर्तावरती आपण अशी अन्नपूर्णा मातेची सेवा ही नक्कीच करत असतो। करत नसाल तर नक्कीच करायला सुरुवात करा। असा आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करून आपल्याला त्याचबरोबर तिथे एक दिवा देखील लावायचा आहे। समोरील भिंतीवरती आपल्याला दिवाळीच्या दिवशी असं स्वस्तिक हे नक्की काढायचं आहे। तुम्ही हळदीच्या साह्याने किंवा ओल्या कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढू शकता। अशा दिवसामध्ये किचनमध्ये आपण भीमसेनी कापूर देखील जाळायचा आहे, त्याचा धूर करायचा आहे। बरेच जण उरलेले पीठ जे असतात म्हणजे आपण स्वयंपाक केल्यानंतर चपाती केल्यानंतर जे पीठ असतं तर ते उरलेलं पीठ हे फ्रीजमध्ये ठेवत असतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे अजिबात योग्य नाही। असं केल्याने आरोग्याची हानी देखील होते, त्यासोबतच शनी आणि राहूवरील त्याचा विपरीत परिणाम होत असतो। शास्त्रानुसार मळलेले पीठ ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे। शास्त्रानुसार घरामध्ये तुटलेले किंवा तडा गेलेले भांडे अजिबात ठेवू नका। बरेच जण तुटलेले भांडे तसेच ठेवतात आणि तसे असताना सुद्धा आपण ते वापरत असतो। तुटलेली तडा गेलेली भांडी ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घराच्या डोक्यावरती कर्ज वाढते आणि यासोबतच परस्पर मतभेद देखील वाढतात। स्वयंपाकघरामध्ये शूज आणि चप्पल घालून जाणे ही देखील नकारात्मक प्रभाव वाढतो, त्यामुळे घाण आणि जंतू स्वयंपाकघरात पोचतात। इतकंच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात मध्ये राहते, शूज आणि चप्पल घालून तिचा अपमान केला जातो। स्वयंपाकघरामध्ये काय आहे किंवा काय नाही याच्याकडे गृहिणीचं बारीक लक्ष असते, मात्र नोकरी व्यवसायाच्या गडबडीमध्ये किंवा इतर काही कामानिमित्त किंवा इतर काही कामांच्या नादामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही। परंतु वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टीने तळ गाठणं हे सुद्धा वास्तूच्या दृष्टीने हे योग्य नसतं। तर अशा काही गोष्टी हे फक्त अन्न नव्हे तर ते शुभतेचे लक्षण देखील मानले जाते। अशामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ। तर तांदूळ हा आपल्या शुक्रग्रहाशी संबंधित असतो, म्हणजे आपल्या शुभतेशी संबंधित असतो। अशा स्थितीमध्ये जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ जर संपत असेल तर त्यामुळे शुक्र दोष हे निर्माण होऊ शकतात आणि तुमचे भौतिक सुख आणि ऐश्वर्यामध्ये देखील घट होऊ शकते। त्यासाठी घरातील तांदूळ हे कधीही संपून देऊ नये। घरातील तांदूळ कमी झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते घरात खरेदी करून आणायचे आहेत। आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य आहे तर तो म्हणजे मसाला। तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये हळद पूर्णपणे संपत आलेली असेल तर तुमचा गुरुदोष तुमच्याकडे निर्माण होऊ शकतात, वास्तुदोष निर्माण होऊ शकतात, तुमच्या आर्थिक स्थिती देखील बिघडू शकतात। यासाठी आपल्या घरातील जी हळद आहे तर ती आपल्याला नव्याने भरून ठेवायची आहे। हळद कधीही शेजाऱ्याकडे मागू नका किंवा कोणालाही देऊ नका, त्यामुळे कर्जबाजारीपणा होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला हळद ही पूर्ण आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे। त्यानंतर येतं ते म्हणजे मीठ। वास्तुशास्त्रानुसार मिठाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मीठ हे समुद्रातून निघालेलं आहे। जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा जशी लक्ष्मीची उत्पत्ती झाली तेव्हाच मिठाची देखील उत्पत्ती झालेली आहे।
मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील मानलं जातं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण मीठ खरेदी करून त्याची पूजा देखील करत असतो। तर त्यासाठी आपल्याला मिठाची ही आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे। घरामध्ये मीठ सांडू द्यायचं नाही, तसेच मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो आणि ते जास्त पडले तर खारट होते, त्यामुळे मीठ योग्य प्रमाणामध्ये असलं पाहिजे। लादी पुसताना तुम्ही पाण्यात मीठ टाकलं तर घरामध्ये समृद्धी येते असं वास्तुशास्त्र सांगतं। म्हणून जी काही कामे आहे तर लक्ष्मीपूजनाची त्यामध्ये किरसुनीबरोबर मिठाची देखील पूजा केली जाते। घरामध्ये मीठ संपू देऊ नका, त्याआधीच तुम्ही मीठ विकत आणायचं आहे। सायंकाळी कधीही मिठाची देवाणघेवाण करू नका, अन्यथा आर्थिक स्थिती ही खालावत असते। वास्तुशास्त्र सांगते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घर हे घरातील देवघराशिवाय अपूर्ण मानलं जातं। आपल्या सनातन धर्मामध्ये देवी देवतांच्या पूजेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये देवघरा इतकीच काळजी घेणं देखील इतकंच महत्त्वाचं आहे। देवघर हे आपलं पवित्र स्थान असतं। वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये काही गोष्टी ठेवणं हे योग्य समजलं जात नाही, कारण की या गोष्टीमुळे घरामध्ये नकारात्मक परिणाम दिसू लागतात, त्यामुळे अनेक संकटाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो। देवघरामध्ये चुकूनही तुटलेल्या खंडित मूर्ती ठेवू नये, कारण की यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात। घराच्या मुख्य देवघरामध्ये जर अशा मूर्ती असतील तर आजच आपल्याला त्या काढून टाकायच्या आहेत। त्याचबरोबर नंदी आणि तलावामध्ये तुम्ही त्या विधिवत विसर्जित करायच्या आहेत। त्याचबरोबर देवाच्या रुद्र रूपातील किंवा रागीट रूपातील मूर्ती घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत। असं मानलं जातं की त्यामुळे आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती खालावत असते, आर्थिक परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो। घरामध्ये केवळ देवी देवतांचे फोटो हे शांत आणि प्रसन्नतेचे असावे, त्यांच्यावरती प्रसन्न भाव असावा, त्यामुळे घरामध्ये देवतांचे आशीर्वाद राहतात। बरेच जण देवपूजा करत असताना देवांपुढे फुलांची सजावट करायला त्यांना खूप आवडत असतं, परंतु देवघरामध्ये कधीही सुकलेली फुले किंवा खराब झालेली फुले तशीच ठेवू नये, त्यामुळे अशा गोष्टी घरामध्ये देवघरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मकता येत असते। त्यामुळे आपलं देवघर स्वच्छ असावं। प्रत्येक वेळेस आपण जे साहित्य ठेवलं आहे, म्हणजे देवघरामध्ये आपण जे पूजेसाठी लागणारं साहित्य ठेवत असतो, तर ते प्रत्येक वेळेस आपल्याला चेक करायचं आहे, कारण की बऱ्याचदा गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी ना भुंगा लागू शकतो किंवा कीड लागू शकतो। जसं की आपण अक्षदा ठेवतो किंवा आपण हळकुंड ठेवतो, सुपारी ठेवतो, नैवेद्यामध्ये देखील आपण खडीसाखर ठेवतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण देवघराच्या ड्रावरमध्ये ठेवत असतो। तर अशा गोष्टी नियमित आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत, कडक उन्हामध्ये तुम्हाला सुकवून घ्यायच्या आहेत, किंवा जास्त खराब झाल्या असतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर देवघराच्या बाहेर देखील करायच्या आहेत। देवांचे वस्त्र असतील किंवा देवांचं आसन असेल तर ते देखील फाटलेल्या स्वरूपात असेल तर ते देखील आपल्याला लवकरात लवकर बाहेर टाकून द्यायचं आहे आणि दुसरं नवीन वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे। देवघरामध्ये कधीही अशा चुकीच्या किंवा मळकट वस्तू किंवा फाटलेले तुटलेले देवांचे फोटो ते देखील आपल्याला ठेवायचे नाही। देवांचे तुटलेले फोटो असतील, फुटलेली काच असेल तर ते लवकरात लवकर आपल्याला विसर्जित करायचे आहेत। तर काही ग्रंथ जे असतात तर ते फाटलेले असतात किंवा तुटलेल्या स्वरूपामध्ये असतात, तर असे काही ग्रंथ देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाहीत। विधिवत ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत। तुम्ही जर ग्रंथ पठण करत असाल आणि एखाद्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला नवीन ग्रंथ घरामध्ये घेऊन यायचं असे आहे, तर तुटलेला आरसा किंवा तुटलेली काच ही अत्यंत अशुभ मानली जाते। वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा पसरवत असतो, त्यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये मानसिक ताणतणाव निर्माण होतो। तर तुटलेला आरसा किंवा तुटलेली काच असेल तर आपल्याला त्वरित ती फेकून द्यायची आहे। फोटो फ्रेम ही घराची शोभा वाढवत असतात, परंतु तुटलेली फोटो फ्रेम घरामध्ये चुकून देखील नसावी। ती लगेच दुरुस्त करून घ्या किंवा बाहेर फेकून द्या। वास्तुशास्त्रानुसार तुटलेले फोटो फ्रेम घरामध्ये वास्तुदोष निर्माण करत असतात। घरामध्ये बंद घड्याळ असेल तर ते देखील दुरुस्त करून घ्या। दुरुस्त होत नसेल तर बाहेर फेकून द्या, कारण की बंद घड्याळ जे असतं ते अशुभतेचं लक्षण असतं, त्यामुळे आपली जी वेळ असते तर ती देखील खराब होऊ शकते। यासाठी तुटलेलं किंवा बंद पडलेलं किंवा चालत नसलेलं घड्याळ आपल्याला
आपल्याला लगेचच बाहेर काढायचं आहे। घरात फाटलेल्या किंवा जुन्या चपल्या असतील तर त्या देखील ताबडतोब बाहेर टाकायच्या आहेत। त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या संघर्षांचा सामना करावा लागू शकतो। त्यांच्या आर्थिक स्थितीवरती देखील वाईट परिणाम होत असतो। घरामध्ये जर कबुतराने घरटे बनवलेले असेल तर ते देखील लगेच काढून टाकायचं आहे। त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये बाधा निर्माण होऊ शकतो। घरामध्ये महाभारतच्या युद्धाचं चित्र किंवा राजांच्या युद्धाचं चित्र असेल, ताजमहालाचं चित्र असेल किंवा जंगली प्राण्यांचं चित्र असेल तर असे काही जर जे काटेरी वनस्पतीचं चित्र असेल तर असे चित्र घरामध्ये नकारात्मक भावनांचा विकास करतात। त्यामुळे जर असे गोष्टी जर आपण घरामध्ये ठेवलं तर आपल्या चांगल्या घटना घरामध्ये ज्या घडतात तर ते घडणं थांबतं आणि घरामध्ये खराब टाईम सुरू होतं। त्यासाठी अशा गोष्टी त्वरित बाहेर काढायच्या आहेत। घरामधील खराब चार्जर असतील, केबल्स असतील, बल्ब्स असतील तर अशासारख्या विजेच्या वस्तू पडल्या असतील तर त्या देखील ताबडतोब आपल्याला काढून टाकायच्या आहेत। कारण की खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढवत असतात। घरामध्ये खराब कुलूप असल्यास ते कुलूप देखील ताबडतोब बाहेर करायचं आहे। कारण की घरात कुलपाप्रमाणेच माणसाची प्रगती देखील थांबत असते। वापरत नसलेल्या कपाटामध्ये अनेक कपडे असतात जे घट्ट असतात किंवा जास्त लूज होतात म्हणून आपण ते कपडे टाकलेले असतात किंवा त्याचे रंग उडालेले असतात। तर असे फाटलेले वेस्ट कपडे जे आहेत तर ते साफसफाई झाल्यानंतर तुम्ही पुन्हा कपाटामध्ये ठेवत असतात। परंतु जुने कापड कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता किंवा जास्त खराब झालं असेल तर ते फेकून द्यायचं आहे। कारण की त्यामुळे आपली सुखसमृद्धी असते, संपत्ती असते तर ते खालावत जात असते। आपल्या घराचा प्रत्येक कानाकोपरा आपल्याला नीट स्वच्छ करायचा आहे आणि घरामध्ये सुखसमृद्धीसाठी आणि संपत्तीसाठी घरातील प्रत्येक कानाकोपरा हा स्वच्छ आणि नीटनेटका असावा। दिवाळीच्या सणामध्ये घरामध्ये रोषणाई हवीच आणि घरामधील कुठली गोष्ट कुठे असावी आणि कुठली गोष्ट कोणत्या योग्य ठिकाणी ठेवावी हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। अशा अनेक गोष्टी माणसाच्या स्वभावावरती आणि जीवनावरती परिणाम करत असतात। घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी यासाठी वास्तुशास्त्राची काळजी घेतली पाहिजे। वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची पूजापाठ केले जातात। काही छोटे छोटे वास्तू टिप्स फॉलो केल्याने देखील घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येत असते। सोबतच घरामध्ये लक्ष्मीचा वास देखील राहत असतो। घरामधील नकारात्मक ऊर्जा ही संपते। तर यासाठी अशा काही गोष्टींची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।